नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी. उन्हाळ्यामध्ये पचन ऑलरेडी स्लो असतं आणि मग अशा वेळेस सॅलड खाताना नेमकी काळजी काय घ्यायची? कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वेट लॉस करायचं असेल किंवा हेल्दी डाएटमध्ये सॅलडचं महत्व भरपूर आहे आणि मग अशा वेळेस कच्चं खाल्लं तर बऱ्यापैकी बऱ्याच जणांना अपचन, गॅसेस किंवा ऍसिडिटी, पोट दुखणं यासारखे त्रास होतात, ब्लोटिंग होतं. तर अशा वेळी नेमकं काय करायचं? आणि सॅलडचे असे 3 प्रकार आज तुम्हाला सांगते की जे तुम्ही उन्हाळ्यात घेऊ शकता आणि कसं खायचं, किती खायचं हे सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सगळ्यात महत्वाचं की सॅलड उन्हाळ्यामध्ये का खायचं? तर बॉडी आपली हायड्रेटेड राहते आणि सॅलडमध्ये म्हणजे एस्पेशली काकडी म्हणा, गाजर असेल, टोमॅटो असेल, यामध्ये पाण्याचं प्रमाण हे भरपूर असतं. त्यामुळे आपली बॉडी हायड्रेटेड राहायला मदत होते, थकवा येत नाही, आपल्या बॉडीमध्ये इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण हे व्यवस्थित राहतं. यानंतर उष्णतेचा त्रास कमी व्हायला मदत होते. पण नेमकं ते कोणत्या वेळेस घ्यायचं, किती घ्यायचं आणि कसं घ्यायचं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय, तुम्हाला जे मी सॅलडचे 3 प्रकार सांगणार आहे की तुम्ही कोणताही तुम्हाला त्रास न होता तुम्ही ते अगदी व्यवस्थित खाऊ शकता. तर पहिलं म्हणजे दही रायता. आता एस्पेशली उन्हाळ्यामध्ये दह्याचं महत्व जे आहे हे खूप जास्त आहे. दही प्रोबायोटिक म्हणून काम करतं. म्हणजे काय, तर आपल्या इंटेस्टाईन मध्ये किंवा स्टमक मध्ये जो काही चांगला बॅक्टेरिया म्हणजे गुड बॅक्टेरिया लेअर असतो तर तो प्रोटेक्ट करायला दही मदत करतं, पचन चांगलं ठेवतं. फक्त 2च गोष्टी मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की दही ताजं लावून खा, फ्रीज मधलं खाऊ नका. म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचं, बाहेर काढायचं, असं करताना ते अजून जास्त आंबट होत जातं आणि त्यामुळे ऍसिडिटी होण्याची शक्यता असते. त्यामुळे थंड खाऊ नका आणि आंबट खाऊ नका. रोजच्या रोज ताजं दही आणि ताक लावून खाल्लं तर त्याच्यासारखं दुसरं पदार्थ नाही जो उन्हाळ्यात तुमचं वजन तर कमी करतोच पण उन्हाळ्याचे त्रास कमी करायला सुद्धा मदत करतं. तर पहिला जो काही सॅलडचा प्रकार आहे तो म्हणजे दही रायता. म्हणजे काय, तर काकडी, टोमॅटो, कांदा, यामध्ये तुम्हाला काही घालायचं, मुळा घालायचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता आणि दह्यामध्ये हे सगळं घालून तुम्ही त्याच्यावर फक्त थोडासा चाट मसाला किंवा मिरपूड घालून सुद्धा घेऊ शकता. थोडं सैंधव नमक टाका, काळं नमक टाका, ते तुम्ही टाकून घेऊ शकता. सॅलडमध्ये परत एकदा इथे सांगते की जेवढं कमीत कमी मीठ घालाल तेवढं चांगलं आहे. कारण उन्हाळ्यामध्ये अंगावर सूज येऊ नये म्हणून मिठाचा वापर हा कमीत कमी करा. साखर तर अर्थातच आपल्याला घालायची नाही आहे कारण आपण हे वेट लॉस साठी खाणार आहोत. तर शक्यतो सॅलडमध्ये साखर अजिबात घालू नका. मिठाचा वापर अतिशय कमीत कमी करा, कोणतंही वापरत असाल तरी सुद्धा. तर हे तुम्ही दही रायता घेऊ शकता. दही आणि सॅलड हे वेगवेगळं घेण्यापेक्षा दही रायता किंवा दही कोशिंबीर हे खाणं अगदी चांगलं महत्वाचं ठरतं. यामध्ये तुम्ही कोथिंबीर घाला आणि हे तुम्ही 1 वाटी दुपारच्या जेवणामध्ये घेऊ शकता. तर आता दुसरा सॅलडचा प्रकार कोणता आहे इथे खाऊ शकता, तर ते म्हणजे स्प्राऊटचं सॅलड. आता आपल्याला माहिती आहे की स्प्राऊट किंवा मोड आलेली कडधान्य ही ऑलरेडीच पचायला जड असतात आणि म्हणूनच त्यातल्या त्यात हिरवे मूग किंवा काळे चणे हे तुम्ही घेऊ शकता. मटकी थोडी पचायला जड असते आणि म्हणूनच शिजवलेले हिरवे मूग हे खूप चांगला यामध्ये ऑप्शन आहे. कडधान्य कधीही कच्चं खाऊ नका, थोडंसं शिजवून घ्या आणि हे शिजवलेलं कडधान्य आपल्याला पचायला सोपं जातं. परत एकदा, जेवढे मोड आले असतील तर ते शक्यतो मोड येईपर्यंत वाट बघा. कडधान्य ही नेहमी मोड आणून खाल्ली तर त्यातलं प्रोटीनचं प्रमाण हे दुप्पट झालेलं असतं आणि अर्थात ते पचायलाही हलके होतात. तर आता हे शिजवलेले हिरवे मूग किंवा काळे चणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि यामध्ये तुम्ही लिंबू, टोमॅटो, कांदा, काकडी किंवा थोडंसं पनीर टाकून तुम्ही हे घेऊ शकता. आणि अर्थातच याचा प्रोटीन कंटेंट तर वाढतोच पण हे शिजवल्यामुळे आणि त्यावर थोडंसं लिंबू पिळून काळी मिरी घातल्यामुळे हे पचायला सुद्धा हलके जातात आणि हे तुम्ही घेऊ शकता. तिसरा जो काही ऑप्शन आहे तो म्हणजे बीट, गाजर आणि कोबी हे तुम्ही उभं पातळ किसून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही घट्ट दही घालून घेऊ शकता किंवा हे नुसतंच घेऊ शकता. परत एकदा यामध्ये काळं मीठ, सैंधव मीठ किंवा मिरपूड किंवा थोडासा चाट मसाला असं टाकून तुम्ही घेऊ शकता. आता हे तिन्ही प्रकार जे आहेत ना हे कुठे ना कुठेतरी तुम्हाला पचायला हलके जावे यासाठी आपण हे दह्यासोबत तर मिक्स केलेलं आहेच.
तर आता हे कधी खायचं नेमकं, हा एक मुख्य मुद्दा येतो. तर जेवणाच्या एक 10 ते 15 मिनिटं आधी जर तुम्ही वेट लॉस साठी ट्राय करत असाल तर जेवणाच्या आधी सॅलेड खाणं किंवा जेवणाची सुरुवातच सॅलेडनी करणं हे अतिशय महत्वाचं ठरतं. तर यामुळे एकतर भूक कमी लागते, बॉडीला एनर्जी मिळते व्यवस्थित, पुढचं जे काही तुमचं जेवणाचा कॅलरीज असतात त्या कमी जायला मदत होते आणि अर्थातच जेवणाची सुरुवात एका हेल्दी पदार्थांनी केल्याचं समाधान आपल्याला मिळतं. तर जेवणाच्या आधी घ्या, जेवणामध्ये घ्या तर हे जास्त बेटर आहे. किंवा अजून एक वेळ सांगते ती म्हणजे साधारण दुपारी 4च्या सुमारास हे तुम्ही सॅलेड खा. कारण दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यामध्ये बराचसा गॅप जातो आणि आपण संध्याकाळी नुसता चहा पितो किंवा काहीतरी थोडंसं आपल्याला खायची इच्छा होते आणि हे नेमकं काय खावं. तर संध्याकाळच्या 4 ते 5 मधल्या भुकेला सुद्धा हा हेल्दी पर्याय म्हणून तुम्ही घेऊ शकता. तर हे सॅलेड तुम्ही दुपारच्या वेळेमध्ये घ्या. यानंतर किती खावं तर हा खूप मोठा मुद्दा आहे. कारण बऱ्याच जणांना सवय असते वेट लवकरात लवकर कमी व्हावं म्हणून मोठा बाउल भरून सॅलेड खायचं. तर असा जर तुम्ही अतिरेक केलात त्याचा तर तुम्हाला पोटाचे त्रास नक्की होणार. ते डायजेस्ट व्हायला अवघड जातं कारण ते फायबर आहे, कच्चं आहे आणि एवढे फायबर जर तुम्ही खाल्लेत तर तुम्हाला नक्की त्रास होण्याची शक्यता आहे. पोटात दुखतं, ब्लॉटिंग होतं, गॅसेस होतात, ऍसिडिटी होते आणि म्हणूनच कोणताही पदार्थ हा प्रमाणात खा हे मी नेहमी सांगत असते. तर सॅलेड किती खायचं, आपली जेवढी आमटीची स्टीलची रेग्युलर वाटी असते त्यापेक्षा थोडंसं जास्त, किंवा ज्यांना अगदी पचायला प्रॉब्लेम आहे त्यांनी आमटीची वाटी जी असते आपली स्टीलची नेहमीची तर तेवढंसं खाल्लं तरी सुद्धा पुष्कळ आहे. आणि अर्थातच सॅलेड हे जेवण नाही तर जेवणाचा भाग आहे, ही बॉटम लाईन आहे, ही अंडरलाईन आहे आणि ते तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तर जेवणाच्या ऐवजी किंवा जेवण म्हणून भरपूर प्रमाणात सॅलेड हे खाऊ नका, त्याचा तुम्हाला त्रासच होणार. तर एकाच वेळी भरपूर खाण्यापेक्षा विभागून खा आणि रात्रीच्या वेळी शक्यतो सॅलेड टाळा. ज्यांना त्रास होतो किंवा ज्यांचं पोट साफ व्हायला प्रॉब्लेम येतो, ज्यांचं डायजेशन वीक आहे अशा लोकांनी शक्यतो रात्री सॅलेड टाळा. तर मी तुम्हाला दोन्ही वेळा सांगितलेल्या आहेत, किती खायचे ही क्वांटिटी सांगितलेली आहे आणि कसं खायचं हे प्रकार सुद्धा सांगितलेले आहेत. तर वेट लॉस डाएटमध्ये किंवा हेल्दी आपल्या डाएटमध्ये हे सॅलेड इन्क्लूड करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.